जत-सांगोला राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शेगाव येथील युवक राहुल शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज शेकडो ग्रामस्थांनी ओम साई प्रतिष्ठान शेगाव आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर ठिय्या आंदोलन करत तब्बल 2 ते 3 तास रास्ता रोको केलाय। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। या महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाची बैठक होणार असतानाच या झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झालाय। यापुढे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ देणार नाही, ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता खालिद सलीम शेख तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली। आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करत त्यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। यावेळी माननीय प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांना आठवडाभरात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता खालिद सलीम शेख यांनी अपघात प्रवण ठिकाणी येत्या 8 दिवसात स्पीड ब्रेकर उभारण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिलं। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं। पोलीस आणि प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र प्रशासनाने दिलेल्या मुदतीत स्पीड ब्रेकरचं काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षाविषयक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।